मला असं वाटतं 20 वर्षानंतर सुद्धा लोकांचा साहेबांच्या गर्दीला होणारा जो फ्लो आहे तो कमी झालेला नाही. 20 वर्षापूर्वी मी स्टेजवर होतो, आजही मी स्टेजवर आहे. राज्याच्या राजकारणामध्ये चाणक्य कोण आहे, भीष्माचार्य कोण आहेत, त्याच्यापेक्षा माझ्या दृष्टीने धुरंधर एकच आहे आणि ते राज ठाकरे. म्हणूनच बाळासाहेबांनंतर हे जर मैदान कोणी गाजवलं असेल तर राज ठाकरे साहेबांनीच गाजवलं आहे. बाळासाहेबांनी जसं मराठी माणसांवरती, मराठी भाषेवरती, महाराष्ट्रावरती प्रेम केलं, तसंच प्रेम मराठी माणसावरती, मराठी भाषेवरती आणि महाराष्ट्रावरती टोकाचं जर कोणी केलं असेल तर राज ठाकरेंनीच केलेलं आहे. आणि म्हणून कमबॅक इज ऑलवेज पॉवरफुल दॅन सेटबॅक. साहेब, मागच्या 20 वर्षांचा कार्यकाळ हा पक्षानं अनेक चढउतार पाहिलेले आहेत. मात्र या 20 वर्षांच्या मध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची राजकीय युती झाली आणि मधल्या काळामध्ये जो काही भावनिक राजकारण महाराष्ट्रानं पाहायला मिळालं ते खरं तर खूप वेगळं होतं. आणि त्यानंतर हा पहिला पाडवा मेळावा होतो. रायगडावरती जेव्हा वर्धापन दिन झाला तेव्हा सुद्धा साहेब म्हणाले, मला जे काही बोलायचं ते राज्यसभेत बोलेन. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी वारंवार मुद्दे मांडत असलेले राजसाहेब आज नेमकं काय बोलतील? आज नेमकं काय बोलतील ते मला माहिती नाही, पण जे काय बोलतील ते महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या हिताचं असेल आणि या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, बेरोजगार मुलांसाठी बरंच काही असेल. एवढंच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.